नमस्कार श्रोते हो, माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर मी आपले सहर्ष स्वागत करते. शनी साडेसाती आली की आपल्याला मनामध्ये खूप भीती वाटते. ह्या शनी साडेसातीत माझ्या आयुष्यात काय बदल होतील, काय स्थित्यंतर होतील, मी नेमके कसे वागावे, काय करावे आणि काय करू नये, यासारखे अनेक प्रश्न लोकांना खूप भेडसवत असतात. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी माझ्या या शनी साडेसाती बाबतीत सोपे उपाय सांगून करणार आहे. शनी साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा. पहिला उपाय म्हणजे शनीची पूजा आणि उपासना. शनी मंदिरात जाऊन शनी महाराजाला तेल, काळे तीळ, काळी उडीद आणि काळे कपडे अर्पण करा. परंतु एक लक्षात ठेवा की शनिवारी कधीही तेल विकत घ्यायचे नसते. त्यामुळे तेल घेऊन जाताना आपल्या घरातीलच तेल आपल्या एखाद्या स्टीलच्या डबीत किंवा प्लॅस्टिकच्या डबीत जाताना घेऊन जाणे. शनी महाराजांच्या देवळासमोर कितीतरी तेल विकणारे व्यक्ती बसलेले असतात. कृपया शनिवारी त्यांच्याकडून तेल विकत घेऊ नका. शनी देवतेसाठी श्री शनी चालिसा किंवा शनी मंत्राचे पठण करा. शनी महात्म्य वाचा. मंत्र शनी महाराजांचा अशा प्रकारे आहे: ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नमः. शनी अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी तेलाभिषेक करणे शनी महाराजांना अतिशय शुभ मानले जाते. परंतु एक लक्षात ठेवायचे, तेल मात्र घरून न्यायचे आहे. दुसरा उपाय म्हणजे हनुमान उपासना. शनीचा कोप दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करा, कारण शनी महाराज हनुमानाला सदैव प्रसन्न असतात. हनुमान चालिसा पठण करा आणि मंगळवार किंवा शनिवार शक्यतो एक भुक्त राहा, उपवास करा. संध्याकाळी उपवास सोडू शकता. हनुमानाला सिंदूर आणि तेल अर्पण करतात, परंतु तेल मात्र घरून न्यायचे. दानधर्म. शनिवारी गरिबांना किंवा गरजूंना काळे तीळ, काळा उडीद, लोखंडी वस्तू, काळी छत्री, चपला, तेल आणि काळे कपडे दान करा. गायींना हिरव्या चाऱ्याचे दान करणे अतिशय शुभ असते. तुम्ही शहरात राहत असाल, तुमच्याकडं गायी आजूबाजूला परिसरात नसेल, तर आवर्जून एखाद्या गोशाळेला भेट द्यायची आणि तिथं त्यांना हिरव्या चाऱ्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकता. रुद्राभिषेक. भगवान शिवाची उपासना करा. ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी अवश्य भगवान शिवाची उपासना करायची, कारण शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाला प्रसन्न करणे महत्त्वाचे मानले जाते. शिवशंकरांना अभिषेक अतिशय प्रिय, म्हणून शिवलिंगावर दूध, मध आणि जल अर्पण करा. सोमवारी शक्यतो जाताना घरूनच तांब्यावरून पाणी घेऊन जायचे आणि शंकराला अभिषेक पात्रात ते द्यायचे. त्यामुळं शिवलिंगावर सतत धार होईल आणि शिवलिंगाला अभिषेक अतिशय प्रिय असतो. महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तो मंत्र असा आहे: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. पाचवं, अन्न जल दान करायचं आहे तुम्हाला. कावळ्यांना किंवा पक्ष्यांना अन्न द्या, कारण शनीचा प्रतिनिधी कावळा मानला जातो. शक्यतो कावळ्यांना आणि पक्ष्यांना अन्न देताना एक लक्षात ठेवायचं की कावळ्यांना बिनमिठाचा रोज जर स्वयंपाक करताना भात शिजवणार असाल तर बिनमिठाचा भात शिजवून त्याच्यावर दही आणि तूप घालून ती डिश सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर तो भात शिजवायचा आणि ती थाळी डिश तुमच्या बाल्कनीत ठेवा, गच्चीवर ठेवा किंवा घरासमोर ठेवा. हळूहळू कालांतरानं कावळे येत राहतात आणि मग ते कंटिन्यू रुटीन बसलं तर कायमस्वरूपी तुम्ही जर हा उपाय केला, कावळ्यांना पितृपक्षात तरी अवश्यच करायचा हा उपाय जर केला आणि कावळ्यांना सवय झाली आणि कावळे येऊन रोज थोडं थोडं खाऊन जायला लागले, तर समजा तुमचा पितृदोषही हळूहळू कमी होत आहे. जर कावळे उपलब्ध नसतील तर पक्ष्यांना अन्न तरी द्या. पक्ष्यांना थोडे रोज सकाळी उठल्यानंतर थोडे तांदूळ, धान्य अवश्य तुमच्या बाल्कनीत
गच्चीवर किंवा घरासमोर ठेवत जावा. पारंपरिक तोडगे शनिवारी लोहाच्या अंगठ्या किंवा निळा पाचूचा नीलम वापर करा, परंतु हे अतिशय काळजीपूर्वक असतं. त्यासाठी तुमची पत्रिका आणि ज्योतिषाची सल्लामसलत करूनच हा उपाय करा. कुत्र्यांना अन्न द्या. विशेषतः काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्ही कायम दररोज अन्न देता आले, चपाती किंवा खाणं देता आलं तर द्या. जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ज्यांच्याकडे कुठं काळे कुत्रे असेल तर त्यासाठी तुम्ही डॉग फूड किंवा तुमच्या घरातील चपाती वगैरे त्याला अवश्य देऊ शकता. विशेष व्रत आणि उपाय शक्य झाल्यास तर शनिवारी उपवास करा. फक्त सात्विक अन्नाचे सेवन करा. तुम्ही शनिवारी मांसाहार अजिबात करता कामा नये किंवा मदिरापान अजिबात करता कामा नये. शनिवारी उपवास ठेवा. सात्विक अन्न ग्रहण करा. जवळपास पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला पूजा करा. दररोज नसेल शक्य तर शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमा या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्याला जितके शक्य होईल तितके जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडावर अतिशय जास्त प्रमाणात अतृप्त आत्मे राहत असतात. त्यांना जल अर्पण केले तर ते संतुष्ट होतात आणि त्याने तुमच्या साडेसातीचा त्रासही कमी होईल आणि तुमचा पितृदोषही कमी होईल. तुमची अडलेली सर्व कामे हळूहळू पूर्णत्वाकडे जातील. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मातीचा पंतीत दिवा लावू शकता. तुमची जीवनशैली तुम्हाला साडेसातीच्या काळात साधारणच ठेवली पाहिजे. कोणालाही नुकसान न करणे, कुणाच्या वाटेला जाऊ नका, कुणाचे शिव्याशाप घेऊ नका, कुणाचं तळतळाट घेऊ नका, सामान्य व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नका, वाईट विचार करू नका कुणाबाबतीत, संयमी जीवन जगा. आपण भलं आपलं काम भलं. शनीच्या कृपेसाठी हे अतिशय आवश्यक आहे. तुम्ही सगळे उपाय केले आणि तुमचं वर्तन जर चांगलं नसेल तर शनी महाराज तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. सत्य बोला, खरं बोला, सेवा करा. घरात वृद्ध व्यक्ती असतील किंवा एखादी विधवा स्त्रिया, हतबल लोक आणि तुमच्या घरात अगदी काम करणारे, मोलमजूर करणारे गरीब लोक असतील तर त्यांना कायम मदत करा. शनीचा राग शांत करण्यास हे अतिशय उपयुक्त असते. ज्योतिषीय सल्ला साडेसातीचे अचूक स्वरूप समजून घेण्यासाठी अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपाय करा. माझे हे व्यंकटेश ज्योतिष चॅनेल आहे. तुम्हाला जर या बाबतीत अजून सल्ला हवा असेल, अजून उपाय हवे असतील तर कृपया कमेंट्स करा. ते सल्ले नक्की देऊ शकते. हे तुमच्या पत्रिकेनुसार दिले जातील. हे उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते. अशाच प्रकारे तुमच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी यांच्यावर मार्ग काढण्यासाठी, उपाय व तोडगे ऐकण्यासाठी, अनेक धार्मिक सण, उत्सव, व्रत, वैकल्ये यांची माहिती ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. याशिवायही साडेसातीचे अनेक उपाय आहेत. आपण ते पुढील एखाद्या भागात नक्की पाहू. धन्यवाद.